एकमेकांचे कपडे हुहू करत उतरवत होतो. आम्ही दोघे पण एकमेकांत असे काही गुंग झालो होतो की काही विचारू नका. आम्हाला बाकी कशातच काही रस नव्हता. रस होता तो आमच्या एकमेकांच्या शरीरात आणि ते बघून कधी एकदा ते उपभोगायला मिळेया. माझा सोटा तर तिचा तो नग्न देह बघून कधीच मोठा झाला होता आणि मोठ्या दिमाखात डोलत होता. मी एकदा जिंकलो आणि मी तिला म्हणालो, माझा सोटा हलवून दे आता. तिचे हावभाव बघून तिला जाई पाहिजे होते तेच मी तिला सांगितले होते ते मला वाटले. ती मग काय लगेचच पुढे झाली आणि तिने मला खाली झोपवले. मी खाली झोपताच तिने माझे दोन्ही पाय बाजूला केले आणि माझा सोटा मोका केला. ती माझ्या मांडीत खाली गेली आणि तिने माझ्या जांघेत तिचे तोंड घातले आणि ती ते घुसू लागली. माझा सोटा तिने तिच्या हातात घेतला आणि ती त्याला हलवू लागली. एक तर मी आधीच खूप गरम झालो होतो तिला नग्न बघून, त्यात तिने माझा सोटा तिच्या हातात घेतला आणि ती त्याला हुहू खाली वर करत त्याला हलवू लागलो. तिने माझा तो उभा सोटा तिच्या हाताने पकडला आणि ती खाली गेली. तिने माझ्या गोट्यावर तिची जीभ ठेवली आणि ती हुहू करत फिरवू लागली. माझ्या गोट्या त्यामुळे कडक झाल्या आणि ती तिची जीभ सरसर करत त्यावरून फिरवू लागली आणि बघता बघता तिने त्या गोट्या तिच्या तोंडात घेतल्या. एखाद्या गोल चॉकलेट सारखे ती त्या गोट्यांना चोकू लागली होती आणि ती त्यांना असे काही तिच्या तोंडात धरून ओढत होती की त्यामुळे माझा सोटा होता त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा झाला होता. तिने मग माझ्या सोट्याशी खेळायला चालू केले. माझा तो भला मोठा सोटा तिने पटकन तिच्या तोंडात घेतला आणि त्याला असे काही चोकू लागली की काही विचारू नका. तिला बघून तो सोटा ती पूर्ण तिच्या तोंडात घेऊ शकेल असे काही वाटत नव्हते मला, पण तिने खूपच कमी वेळात तो पूर्ण सोटा तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला एकसारखे चोकू लागली. चोकून चोकून तिने त्याला ओले तर केले होतेच, पण त्याचा आकार पण इतका कडक झाला होता की त्याच्या शिरा दिसत होत्या. मी खूप वेळ ओरल करून घेतले माझे आणि मग मी तिला खाली झोपवले. तिचे पाय मी फाकवले आणि तिच्या योनीवरून मी माझी जीभ खाली वर करत फिरवू लागलो. तिची योनी खूपच जास्त सेक्सी होती. ती बघून माझ्या तोंडाला पाणीच सुटले. खूप वेळ मी तिची योनी चाटून काढली. अगदी तिच्या आत असलेला दाणा पण मी चाटून काढला आणि तिची योनी मी ओलीचिम केली होती. मी मग बाजूला झालो आणि माझा सोटा मी हुहू करत तिच्या योनीत घालू लागलो. बघता बघता माझा पूर्ण सोटा तिच्या योनीत गेला. मी तिचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर घेतले आणि मी माझी कंबर जोरजोरात मागे पुढे करत हलवू लागलो. काच 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 करत मी प्रचंड वेगाने तिच्यावर उडत होतो आणि तिच्या योनीला ठोकून काढू लागलो होतो. खूप वेळ तिला मी एकसारखे ठोक ठोक ठोकले आणि मग शेवटी मी माझे सगळे वीर्य तिच्या योनीत सोडले आणि मग कुठे आम्ही दोघे पण शांत झालो. खूप वेळ पुढे आम्ही तसेच नग्न पडून होतो आणि एकमेकांच्या शरीराशी खेळत होतो. तिला माझा सोटा तर नव्हती. थोडा वेळ झाला आणि आम्ही पुन्हा एकदा तयार झालो आणि तिला मी पुन्हा एकदा ठोक ठोक ठोकून काढले होते. तेव्हापासून मी नियमितपणे तिला ठोकू लागलो होतो.